जर का तुम्ही हेक्टिक कॉर्पोरेट एन्व्हायरमेंट मध्ये काम करत असाल ना, तर या 4 गोष्टी तुम्हाला हेल्प करतील त्या सिच्युएशन सोबत डील करण्यासाठी. नंबर 1, डायरेक्ट सॉरी बोलू नका. विशेषतः जेव्हा तुम्ही डेडलाईन्स मीट करण्यासाठी काम करत असता, त्यावेळेस कधीतरी तुमच्याकडनं ती डेडलाईन मिस झाली आणि तुमचा टीम लीडर किंवा मॅनेजर ती गोष्ट एस्केलेट करतो, तर डायरेक्टली सॉरी नाही बोलायचं. त्याच्यातनं काय होतं माहितीये, एकतर तुम्ही इनकॅपेबल आहात किंवा तुम्ही मुद्दाम नाही केलं असं दिसतं आणि समोरची व्यक्ती अजून चिडू शकते. त्यापेक्षा तुम्हाला रिप्लाय कसा करायचा आहे, आय विल ट्राय टू गेट इट डन ॲज सून ॲज पॉसिबल, आणि शेवटी तुम्हाला एक वाक्य लावायचं, थँक्यू फॉर युअर पेशन्स अँड अंडरस्टँडिंग. आपण ह्याच्यातून त्यांना हे पण सांगतोय की बाबा नुसतंच आरडाओरडा करून काम नाही होत, थोडंसं पेशन्स तुम्हाला पण दाखवणं गरजेचं आहे आणि ते डिसरिस्पेक्टफुल पण नाही वाटत. नंबर 2, तर मी स्ट्रॉंगली रिकमेंड करेन त्या ठिकाणी ऍटलीस्ट तुमचे 3-4 फ्रेंड्स पाहिजेत, ज्यांच्यासोबत तुम्ही ऍटलीस्ट टी ब्रेक घेऊ शकता किंवा तुमच्या वर्क एन्व्हायरमेंट विषयी, प्रेशर विषयी थोड्याशा खूप चांगल्या शब्दांमध्ये बोलू शकता. यू नो व्हॉट डू आय मीन. आणि ही गोष्ट प्रत्येक वेळेस निगेटिव्हच असली पाहिजे असं नसतं. आपल्यावरती स्ट्रेस येतो, ही गोष्ट तर रिअल आहे ना. आपण मित्रांसोबत बोलतो, इट्स वन ऑफ द वे टू ऑफ बर्डनिंग. नंबर 3, इंडिपेंडंट प्रॉब्लेम सॉल्व्हर बना. जे तुमचं डेली काम आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या एक्सपर्टीज